मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असून ते काय सरकारचे जावई आहेत का असा प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला होता। यावर बोलताना राज ठाकरे टोल नाक्याचा मालक झालाय का, राज ठाकरेंचं कर्तृत्व काय, पार्श्वभूमी काय, अशी टीका सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर केली आहे। तर त्यांच्या टीकेला मनसे नेते यशवंत केल्लेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे। राज ठाकरेंसमोर बोलण्याची पात्रता आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। ते काय जावं येत काय, ते कॅमेरे लावलेत, ते ह्याच्यावर किती खनखन खनखन खटखट खटखट खट नोटा मोजल्या चालल्यात, हे बघण्याला ते कोण आहेत? त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का? राज ठाकरेचं कर्तृत्व काय, राज ठाकरेची पार्श्वभूमी काय, असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो। आज तो वेळ नाही, आज तो विषय नाही। त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे। त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढं आणि माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत। 1 to 1 राज ठाकरे सदावर्ते येऊ द्या। मी सांगतो, कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही। मूर्खाच्या नंदनवनात फिरणारा हा माणूस स्वतःला स्वतःचं एक अस्तित्व नाही, ते वेल्डिंगवाल्यांचे चष्मे घालून फिरतो, एक सर्कशीतला तो जोकर असतो त्याप्रमाणे त्याचा वावर असतो। अशा मूर्खासार माणसाच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देणं हेच खरं स्वतःचा इन्सल्ट करून घेण्यासारखं आहे। मूर्ख माणसा, तुझी स्वतःची पात्रता आहे का राज ठाकरे साहेबांच्या समोर उभं राहायची किंवा बोलायची? कुठल्या गोष्टी करतो तू?